नमस्कार, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यासोबत राज्य शासनाने मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी जे काही प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक समिती नियुक्त केली आहे राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी। त्याचे सदस्य आपल्या समोर आज उपस्थित आहेत। हे करण्यामागचा मूळ उद्देश असा आहे की उत्तम मराठी चित्रपट निर्माण व्हावेत, चित्रपट निर्मिती करताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी वेळेवर सोडवता याव्यात, अडचणी येऊच नयेत अशा पद्धतीने काही ऑनलाईन सिस्टम्स डेव्हलप करता येतील का याचा विचार व्हावा आणि स्क्रिप्ट रायटर्स, डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स यांना सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणावं हा खरं तर याचा मुख्य उद्देश आहे। आणि याबाबतची माहिती देण्यासाठी आपल्या समोर आज आपले या समितीचे सदस्य आहेत। मी प्रथम महेश कोठारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी। नमस्कार मित्रांनो, इट्स व्हेरी ऑनरेबल टू बी हिअर टुडे। मला खूप आनंद झाला की ह्या अशा समितीवरती मला नेमण्यात आलेलं आहे। मारू साहेब, स्वप्नील यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मराठी इंडस्ट्रीला खरं म्हणजे अशा प्लॅटफॉर्मची गरज होती असं मला वाटते। आणि हा असा एक प्लॅटफॉर्म आहे मला असं वाटतं ज्याच्यावरती काही असिस्टन्स त्यांना मिळू शकतो, म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स सोडून सगळे असिस्टन्स त्यांना मिळू शकतं। म्हणजे त्यांना काही जर जरुरी असेल तर त्यांनी इथे यावं आणि त्यांना इथून ॲब्सोल्यूट म्हणजे इतकी हेल्प होईल का मला असं वाटतं जसं फिकी आहे किंवा असे प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडे हिंदी सिनेमाला किंवा जनरल सिनेमाला हेल्प होते, तसं हे स्पेसिफिक मराठीसाठी एक प्लॅटफॉर्म हा क्रिएट केलेला आहे। त्याबद्दल मी ॲक्च्युली गुन्हेंचं अभिनंदन करतो की त्यांनी हे इतकं उत्कृष्ट इनिशिएटिव्ह घेतला आणि गव्हर्नमेंटची मान्यता घेऊन हे गव्हर्नमेंटच्या थ्रू काम सुरू केलेलं आहे। आमचे MD साहेब जे आहेत ते याचे चेअरमन आहेत, त्यामुळे त्यांच्या अंडर आणि फिल्म सिटीच्या छत्रछायाखाली आपण इथे आहोत ह्याचा एक फार मोठा ॲडव्हान्टेज आहे। त्यामुळे फिल्म सिटीमध्ये सुद्धा काही मराठी स्पेसिफिक बदल करण्यासाठी सुद्धा ही समिती आपली काम करू शकते असं मला वाटतं आणि ते बदल करण्याची अतिशय आवश्यकता आहे। स्वप्नील, नमस्कार। आत्ता सरांनी सांगितलं, महेश सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की खूप योग्य दिशेने उचललेलं पाऊल आहे। कारण आपण जेव्हा फिल्म बाजारबद्दल बोलतो, ऑनलाईन पोर्टल्सबद्दल बोलतो, असिस्टन्सबद्दल बोलतो, तेव्हा सगळ्या कन्सर्न घटकांना एकत्रपणे घेऊन त्यांना एका टेबलवर आणणं फार गरजेचं असतं। कारण जनरली जेव्हा कुठलाही बदल करायची गरज पडते किंवा वेळ येते किंवा विचार होतो तेव्हा संबंधित पार्टीजना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना टेबलवर आणणं तर त्याचा समन्वय एक वेगळाच, त्याचं काहीतरी चांगलं बाहेर येतं। आणि तसाच एक इनिशिएटिव्ह आदरणीय मुनगंटीवार साहेबांच्या प्रेरणेतनं आणि संदीपजींच्या प्रयत्नानं हा आला आहे आणि आम्हाला फार आनंद आहे की हे ढाकणे साहेबांच्या अंडर होतं आहे। कारण फिल्म सिटीचं नाव त्याच्याशी जोडलं गेल्यामुळे त्याला एक गुडविल आलं, त्याला एक ऑथेंटिसिटी आली, एक ताकद आली आमच्या मागे आणि सरांचा मोठा अनुभव। कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे पण क्रिएटिव्ह कामाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने पुढे न्यायचं, त्या दोघांची सांगड घालणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। आणि तुम्ही बघताय कमिटीवर दिग्गज म्हणजे महेश सर इज अन इन्स्टिट्यूशन इन हिमसेल्फ, मारू सर इज अन इन्स्टिट्यूशन हिमसेल्फ, या सगळ्यांचे इनपुट्स या बदलांमध्ये खूप मोलाचा सहभाग आणणार आहेत। आणि माझ्या परीने माझा प्रयत्न असा राहणार आहे की ही समिती जास्तीत जास्त निर्मात्यांपर्यंत कशी पोहोचेल, जास्तीत जास्त
ज्यांना निर्मिती करायची आहे आणि ज्यांना निर्मितीसाठी फॅसिलिटेशन हवं आहे, अशा सगळ्या घटकांना एकत्रितपणे आणून त्यांना आपण संलग्न करून कसे काय पुढे जाऊ शकतो आणि मराठी चित्रपट असेल, मराठी वेबसिरीज असतील, या सगळ्यांना कशा पद्धतीने स्ट्रीमलाईन करून त्यांचा बिझनेस मोठा करू शकतो, याचं काम हे कमिटी करणार आहे. हे ऑनलाईनही असणार आहे आणि ऑफलाईनही असणार आहे. म्हणजे ह्याचं आपण एक पोर्टल डिझाईन करतोय ज्याच्यावर हे ऑनलाईन सुरू होईल, पण अर्थात त्याला थोडा वेळ लागेल कारण त्याचा एक प्रोसेस असतो, त्याचं डिझाईन करायला लागतं, ती वेबसाईट बनवायला लागते. पण हा प्रोसेसही एकीकडे सुरू झालेला आहे आणि ऑफलाईन ही कमिटी ऑलरेडी काम सुरू करते. सो आय थिंक जसं जसं आता आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला या कमिटीचे आता उदाहरणार्थ पुढच्या महिन्यात काय उपक्रम आहेत किंवा काय फर्स्ट स्टेप्स आहेत याबद्दल आपण चर्चा करूच, पण याचा एक भाग मला होता येत आहे आणि हे जे काही बदल घडतील या कमिटीच्या माध्यमातून त्याच्यात एक खारीचा वाटा मला उचलता येतो आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करता येणार आहे, माझे विचार मांडता येणार आहेत आणि त्याच्यातनं जर काही चांगलं निर्माण करता आलं तर ते करता येणार आहे, याचा विशेष आनंद. थँक्यू. मी हिंदी बोलणार, मराठी समझ लो. मैं बहुत आभारी हूँ हमारे कल्चरल मिनिस्टर सुधीर जी का और हमारे संदीप जी का कि मुझे एक मौका दिया. फिल्म बाजार पोर्टल का जो आइडिया संदीप जी ने मुझे सुनाया तो मुझे बहुत अच्छा लगा. क्या होता है कि हम जब फॉरेन कंट्रीज़ में जाते हैं तो वहाँ पे हम सुनते हैं ऑलवेज बार बार कांस, मिपकॉम, ये सब. हमें ये लगता है कि वहाँ पे सिर्फ फिल्म स्क्रीन्स होती है, पर ऐसा नहीं होता है. कांस में और मिपकॉम में एक वहाँ एक बाज़ार होता है जहाँ पे वर्ल्ड के दुनिया के जितने भी प्रोड्यूसर्स होते हैं, डायरेक्टर्स होते हैं, जो क्रिएटिव फ्रेटर्निटी होती है, वो अपना एक रिप्रेजेंटेशन वहाँ पे करते हैं और अपने आप को वहाँ एक्सपोज करते हैं कि कल उठ के कुछ एक नया क्रिएशन होए, कोई हमें सपोर्ट करे, कोई हमको प्रोड्यूसर मिल जाए, कोई हमको डायरेक्टर मिल जाए. तो ये जो क्रिएशन और क्रिएटिविटी की जो बात है वो मुझे कहीं ना कहीं ऐसी लग रही थी कि ये फिल्म बाजार जो हमने एक आइडिया चुना है इसमें हमें मिलेगा. सबसे बड़ा ये सब लोग क्रिएटिव फ्रेटर्निटी से है और मैं ट्रेड फ्रेटर्निटी से हूँ. सो बेसिकली एक आइडिया ये आता है कि एक फिल्म बनती है या कुछ क्रिएशन करना है तो उसे बेचे कहाँ जाएगा, कौन इसको सपोर्ट करेगा. आज की तारीख में पहले एक ज़माने के अंदर थिएटर ही एक मीडियम होता था जहाँ से रेवेन्यू जनरेट होते थे, लेकिन आज की तारीख में रेवेन्यू जनरेशन के लिए मल्टीपल आपको प्लेटफॉर्म्स मिलते हैं. एक थिएटर के बाद में आपके पास सैटेलाइट है, DTH प्लेटफॉर्म है, डिजिटल प्लेटफॉर्म्स है और भी छोटे छोटे कई सारे एवेन्यूज़ है जो यहाँ पे आज की तारीख में होते हैं. और उसे छोड़ के अब ऐसा होता है कि जैसे आपने देखा होगा कि 4 साउथ की लैंग्वेज यहाँ पे डब्ड होके आ रही है. सो ऐसा क्यों ना हो कि कल उठ के एक मराठी फिल्में हैं वो एक अदर लैंग्वेज में भी डब हो जाए, फॉरेन लैंग्वेज में भी डब हो जाए. सो बेसिक आइडिया ये था कि कोई भी आदमी कोई भी फॉरेन कंट्री से भी अगर कोई आता है और एक अच्छी 2-4 समझो फिल्में उसको मराठी में से भी सिलेक्ट करनी है तो इस पोर्टल पे वो फैसिलिटी है, किसको अप्रोच करना है, कौन किसी को मिल सकता है. तो एक फैसिलिटेट करने के लिए ये आइडिया जो प्लेटफॉर्म का हमने जो सोचा है और सब लोगों का सपोर्ट यहाँ पे मिल रहा है तो मुझे बहुत खुशी हो रही है कि ये प्लेटफॉर्म जल्द से जल्द आप लोगों के सामने हम प्रेजेंट करेंगे. संदीप जी. समितीच्या इतर सदस्य आपल्याला माहिती दिली आहे. फक्त 1-2 विषय मी सांगतो. याच्यामध्ये सर्वप्रथम असं आहे की मी मनापासून अभिनंदन करतो आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं. त्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे ही समिती झाली. त्यांनी त्यांच्या जे त्यांचे कर्मचारी त्यांना सांगितलं समितीचा GR 2 दिवसात निघाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ही समिती झाली. त्याच्या समित्या होतात किंवा राहतात पुढे जातात. आणि अजून एक गोष्ट क्लिअर करतो. त्या समितीची जी आयडिया निघाली होती ती आयडिया निघाली होती माझे मित्र स्वप्नील जोशी यांच्या डोक्यात. तो कॉपीराईट त्यांच्याकडेच राहू द्या, मला नको आहे. ते त्यांना क्रेडिट त्याची मिळाली पाहिजे. फक्त एवढं मी केलं की माननीय मंत्री महोदयांपर्यंत हा विषय मी मांडला की आपली एक समिती नक्की अशी झाली पाहिजे.
आणि त्याच्यामध्ये आमचे माननीय MD साहेब ढाकणे साहेब फिल्म सिटीचे MD आहेत. अत्यंत चांगलं काम चालू आहे. फिल्म सिटीमध्ये अनेक बदल घडत आहेत. त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. त्यांनी म्हटलं मंत्री महोदयांना सांगितलं की ही समिती झाली पाहिजे. मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेतला आणि ही समिती झाली. या समितीच्या कामकाजाबद्दल आपल्याला मान्यवरांनी सांगितलंच आहे आणि माझंही सौभाग्य आहे की मला महेशजी ज्यांचे पिक्चर आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि त्यांना आम्ही म्हणजे फक्त स्क्रीनवर बघतो, त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. स्वप्नीलजींचं सांगायचं बाकी कुणाचं काही सांगायची मला वाटत नाही. तरी स्वप्नीलजी आहे, केतन जी आहेत ते शेमारू चॅनल आपल्याला माहित असेल. आपण शेमारूचे कॅसेट लहानपणी बघायचो. त्या कॅसेटचे ते त्या कंपनीचे ते मालक आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचंय प्रोड्युसर म्हणून तर एक त्यांना दिलेलं प्लॅटफॉर्म आता OTT पण आहे. म्हणजे कुणाकडे जायचं हे आम्हाला मंत्री महोदयांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्या बरोबर आहे आणि हे अशी आमची एक समिती आहे. आणि याच्यामध्ये फक्त 2-3 गोष्टी मी क्लिअर करतो. एक तर असं आहे की आपल्याला असं हे व्हायला नको, भ्रम व्हायला नको की फक्त आम्ही ऑनलाईन काम करणार आहे. ऑनलाईन आम्ही अर्ज जरूर स्वीकारणार आहे, पण आम्ही काम ऑफलाईन सुद्धा करणार आहे. आमचे सर्व मान्यवर ऑफलाईन आपला वेळ देतील, जसं त्यांची शूटिंग असेल त्याच्यातून वेळ काढून देतील आणि MD साहेबही देतील. त्याच्यामध्ये जे त्यांच्या याच्या खाली होईल अध्यक्षतेखाली हे काम. आणि तो आम्हाला अपेक्षा अशी आहे की आमच्याकडे चांगले विषय आले पाहिजे. आता असं होत चाललेलं ही शोकांतिका आहे की मराठींना चांगल्या मराठी म्हणजे जे कंटेंट आहे ते खूप कमी रिलीज होत आहेत आणि रिलीज झाले की त्याला प्रेक्षक मिळत नाहीये. कदाचित म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत नसेल किंवा PRचा काही इश्यू असेल. अशा कंटेंटला, अशा मराठीच्या विषयाला आम्ही सपोर्ट करणार आहे. अशा लोकांना आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की आम्हाला अप्रोच व्हा, आमच्याकडे या, आम्हाला संपर्क साधा, फिल्म सिटीला संपर्क साधा. आणि मराठीचा जो विषय महाराष्ट्रात ही मराठी असलीच पाहिजे, चालली पाहिजे आणि वाढली पाहिजे. मराठी हा विषय खूप मोठा आहे. मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रामुख्याने ही समिती आहे आणि त्या समितीचा कामकाज आजपासून आम्ही सुरूच करतोय. आणि मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो निर्मात्यांना आणि जे याला सपोर्ट करू शकतात, प्रामुख्याने लेखक आहेत, कलाकार मंडळी आहेत, निर्माते आहेत, तंत्रज्ञ आहेत, या सर्वांना आम्ही या समितीच्या माध्यमातून आवाहन करतोय की आपण कृपया आम्हाला संपर्क साधावा. आपल्या कोणत्याही समस्या असतील आम्ही आहोत. आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही जरूर करू आणि शासनही आपल्या पाठीशी. धन्यवाद. आता आपले काही प्रश्न असेल तर आपण इफ्तीला आणि याला जे पाठवतो फ्रान्सला आणि मार्केटला, तर त्या पद्धतीने तुम्ही काम करणार का? म्हणजे कसं करणार की तिकडे कसं आपण एक समिती निघतो, मग एक 35-40 पिक्चर जाते, त्याच्यातून 3 पिक्चर निवडतो की 4 चित्रपट निवडतो. निवडता ही नक्की होणारच आहे. त्या पद्धतीने नाही पद्धत थोडी वेगळी आहे. ती पद्धत थोडी वेगळी आहे. ती अशी पद्धत आहे की आम्ही म्हणजे जसं आव्हान केलं आता, तर आम्ही आमच्याकडे रायटर्स येतील, प्रोड्युसर्स येतील, डायरेक्टर्स येतील, जे संबंधित लोक आहेत ते सगळे येतील. त्याचा आम्ही एक पंच करणार. म्हणजे त्याचा एक आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म होणार आणि कंटेंट चांगला असेल तर त्यांना आम्ही सपोर्ट करणार. प्रत्येक माध्यमातून सपोर्ट करणार आहे. OTTच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, मेकिंगसाठी सपोर्ट करणार. मेकिंगसाठी सपोर्ट हो, येस. आर्थिक सपोर्ट म्हणून आम्ही सर्व त्यांना सहकार्य करणार आहे. याच्यामध्ये बरेच वेळा असं होते की आपण एक फिल्म बनवतो आणि आता आपल्याला असं वाटतं की ही फिल्म माझी काच गेली असेल तर कसं झालं, मग कोणाला अप्रोच व्हावं. मग ते मग फिकी याच्याकडे यू कम हिअर. मराठीसाठी स्पेसिफिक प्लॅटफॉर्म आहे. इथे जर आल्याने ह्या कम्युनिटीला जर वाटलं का बाबा ही फिल्म जेन्युइनली डिझर्व करते कान्सला जाणं किंवा कुठेही त्याला फॉरेन. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की फिल्म मार्केट स्क्रीन प्लेसाठी सुद्धा स्क्रीन प्ले सिलेक्ट होतात ऑल इंडिया लेवलवर. आणि आता माझ्या मुलाचा आदिनाथचा एक स्क्रीन प्ले सिलेक्ट झाला आणि ते गेले होते कान्सला त्या ह्याच्यामध्ये, त्या मार्केटमध्ये. इथे यू गेट प्रोड्युसर्स हू इन्व्हेस्ट इन युअर मराठी प्रोजेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करायला ही कमिटी बेसिकली हेल्प करेल. आपण असं पण करणार का की जे फॉरेनच्या फिल्म आपल्याकडे जाऊन त्यांनी अप्रोच केला की तुमच्या मार्केटमधून मराठी लोकांपर्यंत पोहोचवा, तो असं काय तुम्ही ऑप्शन ठेवणार आहात का पुढे? नहीं, उसी हिसाब से हम लोग ने एक प्लान किया हुआ कि जैसे एग्जाम्पल कोठारे साहब को एक फिल्म बनानी है, स्क्रिप्ट नहीं है, लेकिन जो स्क्रिप्ट राइटर होते हैं, जो नए स्क्रिप्ट राइटर है, उनको अपनी स्क्रिप्ट कहीं पे प्रेजेंट करनी है, लेकिन कहीं पे भी वो अप्रोच नहीं कर पाते हैं. तो ये जो बाजार है उसको एक सपोर्ट देगा और वहाँ पे एक स्क्रिप्ट का लिस्टिंग किया जाएगा. सो कोई भी क्रिएटिव फ्रेटर्निटी है उसको रीड करेगी. अगर किसी को वो स्क्रिप्ट बाय करनी है, लेनी है, तो वो अप्रोच करेंगे. वैसे ही किसी ने फिल्म बनाई है और उसको सेल करनी है, तो सेल करने के लिए भी एक प्लेटफॉर्म पे आज जो हमारे जितने भी GEC चैनल्स है, जैसे जी से लेके सब लोग हैं, वो भी कहीं ना कहीं तो कहीं से बाय करते हैं.
तो जब उनको एक फिल्म पर्टिकुलर एक वीमियो लिंक है जो पासवर्ड के साथ प्रोवाइड की जाती है, उनको अगर वो परचेस करनी है तो हमारे प्लेटफॉर्म पे आके वो लिस्टिंग होगी जो कॉमन किसी को एक्सेस नहीं है, वो सर्टेन लोगों को कोई एक्सेस होगी। तो वो फिल्म अगर उनको लेनी है तो वो यहाँ पे व्यू करके वो देख के परचेज भी कर सकते हैं। वैसे ही फॉरेन कंट्रीज के आज कहीं पे 106 कंट्रीज कहीं ना कहीं इंग्लिश फिल्में चलाते हैं। Yes. और वो फिल्में आज ऐसे नहीं कि सिर्फ इंग्लिश तक ही रिस्ट्रिक्टेड है, वो डब करके मराठी भी फिल्म ले सकते हैं, कोई भी लैंग्वेज ले सकते हैं। तो वो भी अगर अप्रोच करते हैं तो किसको करेंगे। बट जब एक पोर्टल है यहाँ पे वैलिड और वो महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से बनाया गया है तो एक वैलिडिटी रहेगी उसकी। सो कोई भी वहाँ पे अप्रोच कर सकता है, मेल लिख सकता है और उसको हम जवाब देंगे। बेसिक प्रश्न असा आहे की हे ते दिले बाजार आणि तुम्ही बाजार बोलताय। विषय असा आहे की मराठी माणसांनी आपल्या ही सगळी सिनेमाची किंवा फिल्मची बोलता आपण कोल्हापुरात मुख्य म्हणजे हे तुमची सुकाणू समिती झाली, त्यामध्ये अजून खूप लोक जोडले, कारण खूप संघटना आहेत, चित्रपट महामंडळ आहे, तिथे लोक काम करतात, त्यांची सदस्य आहेत। म्हणजे तुम्ही ऑनलाईन करताय खूप आणि मुनगंटीवार सरांचं अभिनंदन करतो। पण होतंय काय की आपण विक्रीची गोष्ट बोलतोय, बेसिक तुमचं धोरण काय असणार आहे, नोंदणी कशा प्रकारे करणार आहे, त्याचा काही ढाचा तुम्ही तयार करणार आहात का? होय, या सगळ्याचं ना बॅकएंडवर काम सॉरी म्हणजे हे बिझनेसमन आहेत म्हणून ते बिझनेससाठी विचार करतात, पण बाजार नाही बाजार आहे हे लक्षात ठेवा। मराठीला आपल्याला प्राधान्य द्यायचं असेल, जसं मुंबईचं बंबई होत गेल्यानंतर आणि आपल्याला त्यासाठी लढायला लागतं, तसं होण्यापेक्षा जास्तीत जास्त मराठीसाठी तुम्ही कामं करता हे अभिनंदन। पण त्यासाठी मराठी पुरतच आहे, मराठी वेब सिरीज, मराठी चित्रपट, मराठी माध्यमासाठीची समिती आहे, म्हणजे आम्ही हिंदी सिनेमांचं डिस्कशन नाही करणार याच्यात। परदेशात जा, सगळीकडे जा, पण महाराष्ट्रात पण त्याचा चांगला आपल्या भारतात धंदा व्हायला पाहिजे, हे बेसिक आपलं धोरण काय ठरवणार आता? नहीं, मैं परदेश जो बोल रहा हूँ वो परदेश की फिल्म नहीं, मराठी फिल्म को अगर किसी को वहाँ पे बाय करनी है जर्मनी में। माझं म्हणणं आहे, फक्त विचारणं आहे की ज्या सगळ्या संघटना काम करतायत मराठीमध्ये, म्हणजे चित्रपट महामंडळ ही मोठी संस्था आहे त्यातली, कोल्हापूरपासून ते सगळे येते, तर त्यांना तुम्ही जोडून घेणार का? कारण तुम्ही सगळ्यांना मागताय, ठीक आहे, सरकारचे ही पण ठीक आहे, सरकारची मानसिकता पण ठीक आहे, पण त्याचं काही धोरण, निकष आणि काय असणार आहे? त्याचंच बॅकएंडचं इंटायर ड्राफ्टिंग सुरू आहे आणि ते धोरण बनवणं, त्याचे निकष बनवणं, ते सरकारी यंत्रणेत बसवणं, असं म्हणतो ना की आम्ही सगळी क्रिएटिव्ह माणसं, हा क्रिएटिव्ह प्रोसेस आल्यानंतर त्याचं एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेईंग होईल, त्याचं धोरण बनतं, त्याचे नियम आणि अटी बनतील, त्याचं धोरण बनेल, त्याच्या सगळ्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे। आज या प्रेस कॉन्फरन्सचे 2 प्रमुख उद्देश आहेत। पहिला उद्देश की अशी एक समिती बनते आहे, तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे, कारण उद्या हे पोर्टल बनेल, हे पोर्टल रेडी होईल, पण जर या पोर्टलबद्दल कोणाला काही माहितीच नसेल तर लोक याचा लाभ कसा घेणार? तर आणि पोर्टल बनायला कदाचित 2 महिने लागतील, पण ऑफलाईन ही समिती आजपासून काम सुरू करते। तर हे आज या प्रेस कॉन्फरन्सचा प्रायमरी उद्देश हा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जे मराठी चित्रपट आणि वेब सिरीजसाठीचे जे घटक आहेत, मी प्रामुख्याने परत म्हणतो की चित्रपट आणि वेब सिरीज आणि एक्सक्लुझिव्हली मराठी, यांना तुमच्या माध्यमातून हे पहिली गोष्ट की सांगणं की असा आता एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे, ऑफलाईन काम सुरू होतं आहे आजपासून, ऑनलाईन, आणि त्याच्या नियम अटी या सगळ्याचं ड्राफ्टिंग सुरू होतं आहे, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की ह्यातला जो फिल्म बाजार हा जो कॉन्सेप्ट आपण म्हटला, तो आपण कॉन्सेप्ट 5 मिनिटात समजून घेऊया की फिल्म बाजारला काय होतं, जेव्हा इफी असतं तेव्हा 4 ते 5 दिवसांसाठी एकीकडे असतं त्याचं ज्युरी सेक्शन, ज्याच्यात चित्रपट येतात, ते चित्रपट लिस्ट होतात, मग एक उदाहरणार्थ डिरेक्टरची ज्युरी असते, ते डिरेक्टरसाठी हे करते, लेखकांची ज्युरी असते, ते लेखक, तो झाला पारितोषिक वितरणाचा प्रोसेस, तो वेगळा, त्याच्यात ही समिती काम नाही करणार। म्हणजे ही समिती ह्या 34 चित्रपटांपैकी 3 उत्तम चित्रपट निवडणं हे काम ही समिती नाही करणार। अनेक लोक असे आहेत महाराष्ट्रात ज्यांच्याकडे उत्तम विषय आहेत, ज्यांच्याकडे उत्तम आशय आहेत, ज्यांच्याकडे उत्तम कथा आहे, उत्तम लिखाण आहे, किंवा मी उत्तम डिरेक्टर आहे, मला असं वाटतं की मला डिरेक्शन करायचं यार, पण मला कळतच नाही की म्हणजे काय करू, मी कोणाकडे जाऊ। मग मी माझ्या गावातल्या कोणाकडे तरी जातो, तो म्हणतो की माझा पुण्यात एक जण ओळखीचा आहे, मग तो मला पुण्यातल्या एकाला भेटवतो, मग तो मला योग्य रस्ता दाखवतो किंवा दाखवत नाही, बहुतांश वेळा ते चुकतं आणि एक चांगलं कथानक येण्यापासून राहतं।
किंवा एक चांगला दिग्दर्शक, एक चांगला तंत्रज्ञ मिळण्यापासून राहतो. दुसरीकडे आपल्याला नवल वाटेल की हे दुसरीकडनं पण तितकंच होतं. 300 साधारण चित्रपट बनतात वर्षाला मराठीमध्ये, पण 300 चित्रपटांपैकी बहुतांश चित्रपट हे प्रथम निर्मिती असतात. त्या माणसाची पहिली निर्मिती असते, त्याला शून्य माहिती असते चित्रपट निर्मिती बाबतची, आणि कोणतरी कोणाच्या तरी सांगण्यावर 1 करोड 2 करोड 3 करोड 4 करोड 5 करोड लावतात आणि बहुतांश वेळा ते पैसे खड्ड्यात जातात, कारण नो हाव नसते, माहिती नसते. या समितीचं प्रमुख काम असं आहे की ज्यांना पैसे लावायचे पण ज्यांना माहिती नाही कशावर पैसे लावायचे, आणि ज्यांच्याकडे कलाकृती करण्याची ताकद आहे पण ज्यांना माहिती नाही की मी हे कोणाला अप्रोच करू, की हे मला एक पिक्चर बनवायचा आहे यार, मला KGF उदाहरणार्थ एक 8-10 कोटीचा सिनेमा बनवायचा आहे, माझ्याकडे कडक विषय आहे, पण 10 कोटी माझ्यावर कोण लावणार. त्या लेखकांनी इथे यावं. ज्या संलग्न संस्था आहेत उदाहरणार्थ त्याला सांगू की बाबा जा स्क्रीन रायटर्स असोसिएशनला हे आधी याचं रजिस्ट्रेशन कर, त्याच्यासाठी जी मदत लागेल ती समिती करेलच, पण त्याला त्याच्या नावावर ते रजिस्ट्रेशन करायला लागेल. त्याच्यानंतर उदाहरणार्थ अशी 25 स्क्रिप्ट आमच्याकडे आली. उदाहरणार्थ पॅरलली आमच्याकडे 5 निर्माते आले जे म्हणले की मी 2-2 कोटी लावायला तयार आहे. म्हणजे साहेब आले म्हणले मला 2 कोटी लावायचे, पण कशात लावायचं मला माहिती नाही. साहेब आले मला म्हणले मी 2 कोटी लावणार, साहेब आले मला म्हणले मी 2 कोटी लावणार. त्यांना आम्ही ही 25 स्क्रिप्ट देऊ की तुम्हाला 2 कोटी लावायचे ना, ही 25 स्क्रिप्ट ऐका. करेक्ट, ही कमिटी छाटे ज्याच्यात सपोज महेश सर म्हणले की मला ही 3 स्क्रिप्ट आवडतात यार, तर त्या लोकांची मीटिंग लागेल महेश सरांबरोबर, आणि त्या लेखकांना एक निर्माता, एक निर्मिती संस्था मिळेल. महेश सरांना माहिती आहे की ह्या प्रोसेसमधनं आलेली लोक असल्यामुळे ही प्राथमिक छानबीन झालेली आहे, सो त्याला एक ऑथेंटिसिटी येईल, आणि हे फॅसिलिटेशन करण्याचं काम ही समिती करणार. सो पुन्हा एकदा सांगतो की ही ज्युरी समिती नाही आहे, ही पारितोषिक वितरण डिसाईड करणार नाही, ही सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, छायांकन हे डिसाईड करणार नाही. हे ह्याच्या चित्रपट आणि वेबसिरीजची जी निर्मिती आहे त्या प्रोसेसमध्ये जे वेगळे वेगळे घटक आहेत त्या घटकांना एका पोर्टलवर आणून त्यांचा समन्वय साधून ते फॅसिलिटेशन कसं करता येईल. आणि सपोज 2 करोडचे 3 छोटे सिनेमे बनवून तेच उघड्यापेक्षा त्या सगळ्यांना जाऊन किंवा 33% भागीदारी करा उदाहरणार्थ, आणि एक 6 कोटीची मोठी फिल्म बनवा. तुमचं रिस्क पण कमी आलं, पण तुम्हाला रिवॉर्ड 6 कोटीचा अपसाईड आहे. त्याचं एक गणित बसवण्याचं काम प्राथमिक दृष्ट्या ही समिती करणार आहे. अगदी ढोबळ भाषेत या समितीचं हे काम असणार. चित्रपट निर्माता प्रशिक्षण असं साधारण सर आता प्रशिक्षण वगैरे नाही देणार का? प्रशिक्षण नाही देणार सर, फॅसिलिटेशन गाईड कर, फॅसिलिटेशन गाईड करणार. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये अशी पण गोष्ट घडू शकते उद्या, म्हणजे चांगली स्क्रिप्ट आली महेश कोठारेच्या दिग्दर्शनामध्ये स्वप्नील जोशी सर, आनंदच आहे याच्यात. आणि घडलं घडलं तर खूप सुंदर होईल, चांगलं होईल. मी वाट बघतो चांगली कल्पना. म्हणजे जरी समितीचं आता ढोबळमानाने कामकाज समजलं असलं तरी सुद्धा ही एक मोठं पाऊल आपण म्हणतोय. तर 2 प्रश्न जे प्रामुख्याने मराठी चित्रपटांच्या बाबतीत येतात की जसं तुम्ही म्हणाला 300 सिनेमे तयार होतात पण ते विकले जात नाही किंवा रिलीज होत नाही, तर त्यांचं नेमकं कुठल्या दृष्टीने जे आता केतन सरांनी सांगितलं तेच. उदाहरणार्थ जसं निर्माते येतील, जसे तंत्रज्ञ येतील, तसे काही बनलेले चित्रपटवाले पण येतील ना, की मी सिनेमा बनवलाय 2 वर्ष झाले, माझं सॅटेलाइट विकलं जात नाही आणि अमुक मी रजिस्टर करतो या पोर्टलवर. तर आमच्याकडे एक बँक रेडी होते ना त्याची. सपोज माझ्याकडे 20 सिनेमे आले तर माझ्याकडे एक ताकद आली समिती म्हणून, मी झीला अप्रोच करू शकतो की बाबा या हे 20 सिनेमे आमच्याकडे रेडी आहेत, ह्यातला काही बुके उचलता येतोय का. मी शेमारला सांगू शकतो की ही 20 सिनेमे आमच्याकडे रेडी आहेत, ह्यातला बुके उचला. त्यांना पण माहिती आहे, खात्री आहे, कारण गव्हर्नमेंट आहे, फिल्म सिटी आहे, पेपर वर्क क्लीन आहे, त्यामुळे त्यांना पण फॅसिलिटेशन बेटर होईल. निर्मात्याला कुठल्या तरी ह्याला पकड, मग झीमध्ये ओळख काढ, त्याला पकड, इंडिव्हिज्युअल चॅनलच्या मागे जाण्यापेक्षा तो जर एका ऑथेंटिक पोर्टलवर आला तर त्याला पण माहिती आहे की बाबा गव्हर्नमेंट बॅक्ड आहे, ह्याच्यात गडबड नाही होणार. फार फार तर काय होईल, विकलं जाणार नाही पण नुकसान नाही होणार. पण त्याला एक मोठं दालन उपलब्ध होतं 6 वेगळ्या चॅनलला अप्रोच करण्यापेक्षा. एका पोर्टलवर ये, तुला 6 चॅनल, आणि एकदा मागणी पुरवठा हे समीकरण बसलं ना पहिल्या 6 महिने वर्षभरात, पहिले 6 महिने वर्ष लागेल, एकदा मागणी पुरवठा हे समीकरण बसलं ना की मग चॅनल्सना पण माहिती आहे ना की इकडे यायचंय म्हणून, इकडे मला फुल रेडी आहे.
मग ते पण म्हणणार की अरे कितने हैं तुम्हारे पास फिल्में अभी. केतन सर म्हणणार मेरे पास है 25 फिल्में हैं यार. ते म्हणणार यार स्क्रीनिंग लगाओ ना यार, मेरे को 4 या 5 का बुके उठाना है. तर हे फॅसिलिटेशन त्याच्यातही होणार. आणि भविष्यात असंही होऊ शकतं का OTTच्या बाबतीत आपण जे म्हणतोय की मराठीचे जे म्हणून OTT ऑप्शन्स आहेत ते अजून तितकेसे लोकांपर्यंत खूप पोहोचलेत अशातला भाग नाही. बरं जे पोहोचले नामांकित आहेत, मोठे आहेत, परदेशी आहेत, देशी आहेत, त्यांच्या तिथे मराठी चित्रपटांना स्थान दिलं जात नाही ही जी निर्मात्यांची तक्रार आहे. तर त्या दृष्टीने ही समिती शासनाच्या नियंत्रणाखाली म्हणून काही प्रयत्न करणार. असं आहे की OTT सुद्धा निर्माण करणं काही फार अवघड नाही. मी सहज अभ्यास केला त्याचा, म्हणजे आता या समितीसमोर तो विषय नाही आहे. तुम्ही जो विचारला प्रश्न माझ्याही डोक्यात आला तो प्रश्न की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की OTT वाल्यांची घेत नाहीत किंवा एकदम स्वस्तात घेतात. तर OTT प्लॅटफॉर्म निर्माण करायला फार मोठा खर्च लागत नाही, म्हणजे शासनाच्या दृष्टीने अगदी किरकोळ आहे. परंतु शेवटी ते पाहणारे लोक पाहिजेत ना. ज्याचं नाव आहे समजा ॲमेझॉन आहे, प्राईम आहे, त्याच्यावर जास्त करून लोक जातात. तर फक्त OTT एक महाराष्ट्र फिल्म किंवा मराठी फिल्म OTT म्हणून केलं म्हणून लोक जाऊन बघतीलच असं नाही. परंतु पुढच्या काळात निश्चितपणे विचार त्याच्यावर एक सुरू आहे की असं काही करता येईल का. परंतु सरकारने शक्यतो बिझनेस करू नये, कारण ते त्याच्यासाठी प्रायव्हेटमध्ये भरपूर चांगली इफिशियन्सी आहे. त्याच्यात इझी असतं त्यांना किती, कारण असं होऊ शकतं की स्वप्नील जोशी माझ्या ओळखीचे कमिटी त्यांचा पिक्चर आला मग मी कितीला घेऊ, कारण सरकारला तितकी फ्लेक्झिबिलिटी नसते की कुठला मूवी कितीला घ्यायचा आणि काय करायचं. परंतु त्याच्यात इतर काही पण त्याच्यात इतर मॉडेल्स असू शकतात. त्याचा विचार केला मी ज्या वेळेला अभ्यास केला थोडाफार की तुम्ही तुमचा लॉन्च करा, जे पैसे येतील त्याच्यात तुम्ही घ्या, फक्त एक 5% किंवा 10% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आम्हाला द्या, बाकीचे जे पैसे येतील तुम्ही घ्या, असंही होऊ शकतं. म्हणजे नेसेसर नाही की ती फिल्म विकत घ्यावी, फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे ना, तर हा प्लॅटफॉर्म दिला, तुमची XYZ फिल्म जी आहे ती तुम्ही OTTवर टाकली, जो काही रेव्हेन्यू येईल त्याच्यातलं एवढा पर्सेंटेज किती व्ह्युअर्स होतात ते तर आता सिस्टममध्ये सहज शक्य, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट दिली तर. परंतु त्याची आवश्यकता पण पाहायला लागेल मार्केटमध्ये काय. शासन म्हणून नक्की म्हणजे महाराष्ट्र शासन त्याच्यात मागे राहणार नाही. जर तशी आवश्यकता असेल तर त्याचा म्हणजे ऑलरेडी मी अभ्यास सुरू केला आहे त्याचं की असं होऊ शकतं का, आणि करायचं असेल तर मॉडेलिंग काय असावं. कारण फिल्म जसे जी किंवा स्टार विकत घेतात, प्रवाह विकत घेतात, तसं विकत घेणं शक्य नाही, लगेच आरोप व्हायला लागते. त्यामुळे त्या भानगडीत आम्ही पडणार नाही. मात्र फॅसिलिटेशनसाठी जे शक्य आहे त्याचा नक्की विचार करू. एवढं व्यापक काम आहे पण त्याच्यामध्ये फक्त 5च सदस्य आहेत, म्हणजे याच्या पुढच्या काळात ते वाढणार नाही. मला समजलं. मला त्याला टार्गेट काय ठेवलंय, किती वेळा. त्याचं कारण असं आहे की खरं तर आम्ही आमच्या पद्धतीने कन्सल्टंट घेऊन पण हे काम करू शकतो. कमी माणसात मोनोपोली पण होऊ शकते. नाही सांगतो आणखी पण माणसं येऊ नाही, म्हणजे यांची तरी गरज काय, मग असं तर आमचं सरकारचं काम आहे. परंतु याला एक सगळ्या प्रकारचा एक हे असावा, म्हणजे जसं प्रोडक्शन आहे, फिल्म हिरो आहे, हे युनियनचे आहेत, कोठारे साहेब आणि संजय जाधव प्रोडक्शनमधले आहेत स्वतः. तर वेगवेगळ्या फील्डनी हे सगळ्यांशी संपर्क करणार आहे ना. सगळ्या ज्या आज मिटिंग घेण्याचा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देशच होता की सगळ्या लोकांशी संपर्क करणारे, सगळ्यांचे त्याच्यामध्ये व्ह्यूज घेऊन ते पोर्टल तयार होणार आहे. शेवटी सिस्टम जे बनणार आहे ते IT सिस्टम प्लॅटफॉर्म असणार आहे, जिथे आमचा कोणाचा डायरेक्टली काही संबंध येणार नाही. एकदा ती सिस्टम सुरू झाली की त्याच्यात ह्युमन इंटरव्हेन्शन फारसं असणार नाही. बिझनेसमध्ये मराठी माणूस नाही करू नाही, ते मराठीच आहेत. हो, चांगलं मराठी बोलता येतं, पण त्याने काय फरक पडत नाही. आपण महाराष्ट्र सर्वव्यापी आहे. सर एक विचारायचं होतं, म्हणजे मागची 14 वर्ष मी फिल्म फेस्टिवलचा जो फिल्म बाजार होतो NFDC करते, मी अटेंड करते. आणि NFDCची एक पद्धत असते, म्हणजे ते फिल्म जे म्हणजे अनेक श्याम बेनेगल म्हणा किंवा गोविंद नेलानी इथपासून त्यांनी अनेकांना, इव्हन शांताराम बापूंना त्यांनी ते हे दिलं आहे, म्हणजे सबसिडी दिली आहे. नेहरूंनी स्थापन केलेली NFDC आहे. पण बरेचदा असं होतं की तिथे लॉबी होते आणि ज्याची चांगली स्क्रिप्ट आहे ती बाजूला राहते, पण लॉबी वशिल्याने बऱ्याच अनवॉन्टेड गोष्टी पुढे केल्या जातात. तर तुम्ही इथे ट्रान्सपरन्सी कशी ठेवणार आहात? कारण NFDCमध्ये पहिलं व्हायचं तसं लॉबिंग, ओळख, वशिला,
पण आता त्यांनी ते भरपूर कमी केलं आहे, कारण फिल्म बाजार जो गोव्याला स्वप्नील जसा म्हणाला की एकदम ट्रान्सपरन्सी ठेवली. पण तुम्ही आता इनिशियल स्टेजमध्ये ही वशिलेबाजी म्हणा आहे किंवा जे अनवॉन्टेड इंटरेस्ट आहेत लोकांचे ते कसे लांब ठेवणार? हे जे पोर्टल वगैरे तयार करतो ह्याच्यामध्ये तर खरोखर डेमोक्रेसी असणार आहे. जसं आता स्वप्नीलने सांगितलं, तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड देतो. इथे फॉरेस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मुनगंटीवार साहेबांना भेटायला ते आले होते आणि वेळ लागत होता म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्या गप्पांमधून ही कन्सेप्ट खरी समोर आली. यांनी सांगितलं नाही संदीपजींनी, पण त्या गप्पांमधून समोर आली आणि मी म्हटलं की आपण हे करूया पुढे जाऊन. आणि त्याचे म्हणजे उगमस्थान स्वप्नीलच आहे, त्याबद्दल शंका नाही. परंतु हे डेमोक्रेटिक असताना म्हणजे मला जर वाटलं की माझ्याकडे स्क्रिप्ट आहे तर मी तिकडे टाकेल. येणारे लोक आहेत, मला यांच्याकडे किंवा यांच्याकडे जाण्याची गरज नाही. ते माझ्याकडे येतील, मला अप्रोच करतील. आज काय होतंय की मला शोधायला लागतंय किंवा एखादा डायरेक्टर आहे त्याला स्क्रिप्ट वाटली, तो त्याला माहिती आहे प्रोडक्शन हाऊसेस कोणाकडे. अदरवाईज कितीही चांगला माणूस असला तरी त्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि छोट्या छोट्या काहीतरी याच्यात इन्व्हेस्टमेंट करून जर चांगली मोठ्या इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या फिल्म आणि आपल्याला एक जागतिक स्तरावर न्यायच्या असतील तर 4 जण एकत्र येऊन केलेलं काम आणखी दर्जेदार होईल. हा सगळा याचा उद्देश आहे. याच्यात वशिलेबाजी किंवा कोण पुढे कोण हे होणारच नाही. हाच याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की इथे पूर्णपणे डेमोक्रेसी असेल. और एनएफडीसी फिल्म प्रोड्यूस करती थी, फॅसिलिटेट करणार, निर्मात्याने ना त्या पोर्टलवर आणणार आहोत. आम्ही कोणालाच सांगणार नाही की तुम्ही हाच सिनेमा घेतला पाहिजे किंवा तुम्ही तो नाही घेतला पाहिजे. आणि कम्प्युटर कोणालाच ओळखत नाही. मला असं वाटतं ह्याचा बेसिक फायदा ना इंटिरियरला खूप होईल. महाराष्ट्राचे इंटिरियर किती टॅलेंट आहे, पण त्यांना नाही मुंबईला यायचं आहे, मुंबईला आलं तर कोणाला भेटायचं याची त्यांना कल्पना नसते. आणि इन दॅट सिच्युएशन त्या लोकांना डायरेक्ट असा प्लॅटफॉर्म दिसला. तिकडे ऍक्टर्स पण छान छान आहेत, ज्यांना एक अपॉर्च्युनिटी ऍक्टरना याचे वी कॅन गिव्ह अपॉर्च्युनिटी शोकेस किंवा स्क्रिप्ट कॅन कम. स्क्रिप्ट तिकडे इतकी सुंदर सुंदर रायटर्स टॅलेंट अखंड महाराष्ट्रात टॅलेंट भरलेलं आहे, पण त्यांना इथे चान्स नाही मिळत आहे. तर हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे आणि मला असं वाटते की हा इनिशिएटिव्ह एक ब्रिलियंट इनिशिएटिव्ह आहे. सर, कुठलाही चित्रपट म्हटलं की महत्त्वाचा घटक म्हणजे ऑडियन्स. तर आपण बरेचसे चित्रपट बघतो जे रिलीज होतात तर ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर जय भीम आणि मराठीचा जयंती. जय भीमच्या तोडीचा आहे आपण असं म्हणू शकतो. जयंतीला ज्या लोकांनी पाहिला आहे, जयंती जो चित्रपट पाहिला आहे ज्या लोकांनी, त्या लोकांनी त्या चित्रपटाला सपोर्ट केलाय. पण आज जर का लोकांना पाहायचं असेल तर तो चित्रपट कुठेही पाहायला मिळत नाही. मग अशा वेळेला ही समिती ऑडियन्ससाठी काय करणार? कारण की शेवटी मी सुद्धा एक ऑडियन्स आहे. मला जर का चित्रपट पाहायचा आहे, कुठलाही चित्रपट असू दे, मग त्यासाठी ही समिती ऑडियन्ससाठी काय काम करेल? मी याचं अगदी थोडक्यात उत्तर देतो, पण तसं व्यापक उत्तर आहे. डिरेक्टली ही समिती ऑडियन्ससाठी काय करेल तर स्टेज 1ला काही नाही करत, पण इतकं सोपं उत्तर नाही आहे. ही समिती जेव्हा काम सुरू करेल, आज नाही पण वर्षभराने, ह्यातनं चित्रपटांची निर्मिती होईल, त्यातनं चित्रपटांचा दर्जा थोडा बेटर होईल, त्यातनं जसं तू आता म्हणलीस की चांगला चित्रपट बनला पण तो कळला नाही, तर तो का कळला नाही? ऑडियन्सच गेलं नाही. पण ऑडियन्स का गेलं नाही ना, ह्याला अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ प्रमोशन कमी पडलं असेल. आता प्रमोशन कोणी मनापासून कमी करतं का? म्हणजे पैसा कमी पडला असेल, इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडलं असेल, त्या माणसांची ताकदच नसेल. तर जर अशा फिल्मला करेक्ट बॅकिंग मिळालं फायनान्शियल, अशी फिल्म उदाहरणार्थ ही फिल्म या पोर्टलवर आली उदाहरणार्थ, आणि आम्ही जर या 5 मोठ्या GECना सांगू शकलो की एक चांगली फिल्म आली यार, तुम्ही बघा आणि तुम्ही तुमचा न्याय निवाडा करा, पण आवडली तर इंटरेस्टिंग फिल्म आहे, आणि ही फिल्म जर उदाहरणार्थ एका मोठ्या चॅनलनी घेतली तर त्याचं मार्केटिंग आणि प्रमोशन पण वेगळ्या पद्धतीने होईल. सो डिरेक्टली ही ऑडियन्ससाठी काय करेल तर ही समिती ऑडियन्स कनेक्टेड नाही आहे, ही फॅसिलिटेशन करणारी कमिटी. पण ह्याचा इव्हेंच्युअली ऑडियन्सवर परिणाम होईल या आशेनेच ही कमिटी स्थापन करण्यात आली. कारण शेवटी आपण कोणासाठी करतोय? बेटर सिनेमे यावे, बेटर वेब सिरीज यावी. तर काय यावे? ऑडियन्स बेटर यावा आणि ऑडियन्सला चांगली एंटरटेनमेंट मिळावी. सो ह्याचा लॉंगर आर्क तोच आहे. फक्त डिरेक्टली ही ऑडियन्ससाठी काही करणार नाही समिती, पण होपफुली त्याच्यातनं जे क्रिएट होईल, याच्यातनं जे इन्फ्रास्ट्रक्चर बनेल, त्याच्यातनं ज्या पद्धतीने या फिल्म्स पुढे येतील, या वेब सिरीज पुढे येतील, त्याला बेटर ऑडियन्स मिळेल अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. कारण उम्मीद पे दुनिया कायम आहे. डन.
आपण आभार मानून हे संपूया. त्याच्या आधी फक्त एक सांगायचं, शेवटचा मुद्दा जो राहिलाय तो आपण एप्रिलच्या महिन्यामध्ये निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि संबंधित लोक म्हणजे चॅनलचे मालक असू द्या किंवा ते त्यांच्यात प्रमुख लोक, OTTचे काही लोक अशांची एक म्हणजे कॉन्फरन्स लावतोय आणि एक गेट टुगेदर म्हणजे एक समन्वय साधण्यासाठी ते एप्रिलच्या महिन्यामध्ये होणार आहे. याची फक्त आपल्याला माहिती आपल्या माध्यमातून द्यायची होती आणि आपण सर्व इथे आलात तर आता मला वाटतं प्रश्न सगळे संपले असतील. असं संपले म्हणजे आता तुम्ही आज घोषणा केली ते तयार व्हायला किती वेळ लागतो? ते 6 महिने म्हणताय. सिस्टम टेस्टिंग करायला लागतील अनेक वेळा, सॉफ्टवेअर बनायचं, सॉफ्टवेअरची टेस्टिंग करायची, या सगळ्या गोष्टी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. 6 महिने आपण धरून चालू, 6 महिन्यात आपण धोरण तयार व्हायला किती? नाही धोरण बघा, हे यांनी जे सांगितलं आणि आपण हेच धोरण आहे. फक्त हे कम्प्युटर सिस्टम मध्ये टाकायला जो वेळ लागेल, त्याच्या टेस्टिंगला जो वेळ लागेल तो वेळ लागेल. परंतु दिवाळीपूर्वी नक्की आपण पण तुमच्या माध्यमातून जर तुम्ही याची पब्लिसिटी केली आमच्यासाठी तर इट इज ऑनलाईन ऑफलाईन चालू झालेलं आहे, ऑफलाईन चालू होतं आणि पीपल कॅन अप्रोच ईमेल आयडी वगैरे आता आपण फिल्मसिटीशी संपर्क साधू. कोण आम्ही म्हटलं नुसती प्रसिद्धी नाही, प्रश्नही विचारणार, सूचनाही करतील. त्याच्यातूनच ऍक्च्युली चांगली काहीतरी स्कीम तयार होईल. जर प्रश्नच विचारले नाही तर एकाच दिशेने जाईल मग असं होईल. आणि ही बातमी मला असं वाटते अखंड महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे. सो आता ह्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ही फिल्म सिटीच आहे. 2 कारणांसाठी. एक तर इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, दुसरं जी लोक अप्रोच करतील ना त्यांना पण कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही फिल्म सिटीकडे येत आहे, तुम्ही गव्हर्नमेंट बॉडीकडे येत आहे. तुम्ही केतन मारू, स्वप्नील जोशी, महेश कोठारे, संदीप गुगे यांच्याकडे जात नाही आहात किंवा इंडिव्हिज्युअली तुम्ही सरांकडे येत नाही आहात. तुम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच करताय. या इन्स्टिट्यूशनला ज्याला 100 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे, सो ती विश्वासार्हता डे 1 पासून करण्यासाठी सुरुवातीला याचं कॉन्टॅक्ट डिटेल्स विल बी फिल्म सिटी. बरं, एक प्रश्न महत्त्वाचा, जसं मंत्रिमंडळात महिला नाही आहेत, तुमच्याकडे महिला नाही आहे. दुसरी गोष्ट तो मंत्र्यांना पण प्रश्न विचारला तसं इथे तुम्हाला जे जसं तुम्ही म्हटलं वाचकां महत्त्वाचे ते लोक महत्त्वाचे, तर त्यातमध्ये पत्रकार कुठे दिसत नाही तुमच्याकडे. तोही असेल म्हणजे तुम्हाला प्रेस पाहिजे तेव्हा बोलावणार आणि आमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करायचा असेल तर त्यांनी तुम्ही करा असं म्हणते. तुमचे सुझाव आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर आहे OTT मध्ये की जर समजा उद्या सरकारने जर OTT तयार केला मराठीसाठी तर सगळं त्याच्या आर्काइव्हमध्ये असेल, ज्याला वाटेल तो काढू शकेल. हा त्याच्यात होऊ शकतो म्हणजे पुढच्या काळात. महिलांना घ्या, एक महिला प्रतिनिधी कोणीतरी घ्या, एक पत्रकार घ्या. शासनाकडे पाठवत आपल्या भावना पोचतील त्यांना पण विचारा विषय कोण आहे, तुम्ही करताय तर म्हणजे आणखी व्हायला पाहिजे असं म्हणते. नाही चांगली म्हणजे उलट महिला जास्त तुम्हाला सूचना देतात घरातली त्याची बाई सांभाळतात. थँक्यू. चहा कॅलेंडर